श्री स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत आपण गुरुवारी करत असतो. तर त्या व्रताचे काही नियम आणि काही अटी आहेत ज्यामुळे महालक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या चुका करू नयेत याबद्दल आपण यात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मातील एक पवित्र महिना मानला जातो. तसे तर हिंदू धर्मातील सर्वच महिने हे पवित्र असतात, कारण प्रत्येक महिन्यात काही ना काही सण वार किंवा मुख्य तिथी या पडत असतात. परंतु ज्या प्रकारे श्रावण महिना हा पवित्र मानला जातो त्या महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाहीत व भगवान शिवशंकराची व पार्वती मातेची मनोभावनेने पूजा करीत असतो. त्याचप्रकारे मार्गशीर्ष महिना देखील एक पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजना आराधना व महालक्ष्मीचे व्रत केले जाते. महालक्ष्मी देवी ही धनाची देवी आहे. तसेच महालक्ष्मी देवीमुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन वैभव तसेच सर्व काही कुशल मंगल होत असते. त्यामुळे सर्व महिलांचा मार्गशीर्ष महिना हा खूप आवडीचा महिना मानला जातो. तर आजकालच्या या आयुष्यामध्ये फक्त महिलाच नाही तर ज्या पुरुष मंडळींची आपल्या देवी देवताविषयी श्रद्धा असते ते देखील महालक्ष्मीचे हे व्रत करू शकतात. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांनी काय चुका करू नये याबद्दल आपण यात थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो. तर आपण ज्या प्रकारे श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करत नाहीत त्याचप्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील आपण मांसाहार करणे जितके होईल तितके टाळावे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर मांसाहार केला तर नक्कीच आपल्यावर देवीची अवकृपा होऊ शकते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक तर चंपाषष्ठी येत आहे. त्यामुळे आपण सप्तशृंगी म्हणजेच खंडोबाचे व्रत करत आहोत व सप्तशृंगी पाठ करणार आहोत. तसेच गुरुचरित्र पारायण देखील करणार आहोत. आणि मग जर सुरुवातीचे 15 दिवस जर मांसाहार करणार नाही तर मग बाकीचे उरलेले 15 दिवस तरी मांसाहार कशाला करायचा ना. काही काही लोकांना जमतच नाही, पण मग तरी पण आपण त्यांना थोडेफार सांगावे की नाही असं की नाही मला हे महालक्ष्मीचे व्रत करायचे आहे तर तुम्ही थोडे दिवस मांसाहार करणे टाळा किंवा मी तुम्हाला ते करून देऊ शकत नाही. ज्यामुळे तुमचे जे प्रश्न आहे मांसाहाराचा घरातील तो कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये सॉल्व्ह होईल. आणि त्यानंतर मांसाहार हा झाला एक विषय. परंतु महिलांना सवय असते आपले घरातील परिसर किंवा घरातील ज्या वस्तू आहेत किंवा घराच्या बाहेरील परिसर स्वच्छ ठेवायचा आणि ती एक खूप चांगली आणि उत्तम सवय देखील आहे. परंतु मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपण फरशी पुसणे टाळावे. तर फरशी पुसणे का टाळावे तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे वास असतो. त्या दिवशी आपण महालक्ष्मीचे व्रत करणार आहोत तर त्या दिवशी फरशी पुसणे शक्यतो टाळावे. आणि या विषयावर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू की फरशी पुसणे का टाळावे गुरुवारच्या दिवशी. तर त्यानंतरचा विषय म्हणजे स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केस धुऊ नये. तसे तर कोणत्याच गुरुवारी केस धुणे टाळावे, परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष लक्ष राहू द्यावे की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी केस धुणे टाळावे. कारण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी जर आपण केस धुतले तर आपल्यावर महालक्ष्मीची अवकृपा होऊ शकते व आपले धनधान्य सुख समृद्धी यावर क्वचित असा परिणाम देखील होऊ शकतो. परंतु ज्यांना यावर विश्वास नाही त्या स्त्रिया मात्र केस धुवू शकतात. परंतु ज्या स्त्रियांचा या गोष्टीवर विश्वास आहे की गुरुवारी केस धुवू नये आणि जर तुम्हाला गुरुवारी पूजेचे व्रत करायचे असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण केस धुवावे तर तुम्ही बुधवारी केस धुवू शकता व गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत मनोभावनेने व पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करू शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती करून घेतली की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी कोणती गोष्ट किंवा कोणत्या चुका करणे टाळावे. तर भेटूया अजून एका अशाच व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.